चला पीक दर्यात रेती मीठ आणि मावर डुलतन मत्व पाण्यावर कोल्याना पोचतय समिंदर. तर इथं आलेले प्रमुख पाहुणे साहेब 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 एक सेल्फी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे भाड्या टॅटू आर्ट्स. तर आज आपल्या गावामध्ये सत्यनारायणची महापूजा आहे आणि त्याच महापूजा निमित्ताने आपल्या गावामध्ये हसूया खेळूया पैठणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तोच पैठणीचा कार्यक्रम आपण तुम्ही पाठीमागे बघू शकता. तोच आता पैठणीचा कार्यक्रम कशा प्रकारे एन्जॉय करतात सर्व महिला आता उपस्थित झालेल्या आहेत. पूर्ण तर तिथं भरलेला आहे. ज्यांनी ज्यांनी खेळ एन्जॉय केला आणि ज्यांनी नाही केला त्यांनी आता टी व्हीवर बघायला भेटलाच आहे. तर बघू चला कशा प्रकारे हा खेळ होतो, तर मजा घेऊ चला या खेळाची. चला आता खेळाला सुरुवात पण होणार आहे. इथं तुम्ही बघू शकता गावचे अध्यक्ष तसेच आमचे सदस्य आणि आपले तरुण तरफदार लाडके भारत काका आहेत. भारत काका कसं वाटतंय कार्यक्रम होते आपल्या गावामध्ये? मस्त वाटते ना. आता तर चला आता पहिलाच राऊंड चालू होणार आहे आणि समोर जो ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे ते आपल्या समोर बघू शकता. सर्व सिटीजन आहात सर्व आहे का? पहिलेच राऊंडचे तुम्ही बघू शकता 10 महिला इथं आलेल्या आहेत आणि त्यांनी ज्यांनी नावं दिली त्यांना जे खेळ त्यांना खेळायला भेटणार आहेत. तर चला पहिलेच याला सुरुवात होणार आहे. तर आपल्याला आतिश थोड्याच वेळात सांगणार आहे पहिलाच खेळ कुठला असणार आहे आणि थोड्याच वेळात अनाउन्समेंट करणार आहेत. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा या विद्येच्या बुद्धीच्या कलेच्या देवतेला वंदन करून आजच्या करंजा नवापाडामध्ये होऊ घातलेला आजचा हा महापूजेचा घाट आणि दरवर्षीप्रमाणे महापूजेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आपल्या गावामध्ये केलं जातं. आज यावर्षी फक्त आणि फक्त महिलांसाठी कार्यक्रम आहे. पुरुषांनी फक्त बघायची भूमिका करायची आहे आणि एखादा जर कार्यक्रम आवडला तर तुम्ही बक्षीस जरूर देऊ शकता. पण या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पुरुष सहभाग घेऊ शकत नाही. हा फक्त आणि फक्त महिलांसाठी कार्यक्रम. हसूया खेळूया पैठणी जिंकूया हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय. आतापर्यंत आमच्यापर्यंत 55 महिलांनी नावं दिलेली आहेत. खेळ पाहता तुम्ही पहिला राऊंड बऱ्याच जणींना असायला आवडतं. कशा असतात त्या बघूया. सुरुवात करूया इकडनं. जे असेल ती त्याला पद्धत जोरात असं जरा आजीला खोकला झालाय. इकडे बघा या असतील जोरात. लक्ष द्या इकडे सगळे जरा. आम्ही नाही आवडणार आमच्या पाठीची बनली आहे. आता बायकांना पडलेला प्रश्न हा सिरियसली खोटं काहीच नाही. अरे बापरे जुई जेवला आली. हे काय असं भरती आली भरती समुद्राला. नवापाड्याच्या मेन माणूस आहे. बरोबर बोललो बरोबर बोललो. जरा जोरात असलं पाहिजे. थांबा सगळ्यांनी ऐका. थांबा. ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या होता द्या. परत एकदा मला बघायचं आहे. मला आवडलंय. तुम्ही माझ्याकडे बोट केलंय. थांबा परत एकदा.
हे काय होतं? काहींसाठी जोरदार टाळ्या तिकडे त्यांच्यासाठी टाळ्या. त्या हसल्या हाताना याला 102चा ताप चाललाय. याला आता गुन्हेगारी घेऊन जायला लागेल. आलो नाही तिकट लागलं काहीतरी. नाही पाणी द्या पाणी द्या. लाजवाब होता लाजवाब. एकच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला वाटलं आता सकाळपर्यंत थांबणारच नाही या. बट ओरिजिनल होतं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चष्मेवाल्या भरपूर हुशार असतात. काही नमस्कार. तुमचा नंबर आहे आता. चष्मा लागून नंबर आहे तुमचा. चष्म्याला पण नंबर आहे आणि तुमचा पण आता नंबर आहे. येस व्यवस्थित राहायला लागेल ना तर आपला दोघांचा नंबर लावून द्या. हा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक नंबर असू इथून पण निघेल. तर तुम्ही महिलांना विचारा कसं वाटतंय खेळ. मजा येते नाही. मला वाटते पैठणी अशी सहज मिळणार नाही. लई मेहनत करायला लागेल. लई मेहनत करायला लागला आणि कसा हसू येते का नाही. तर चला एन्जॉय करत राहा. भाग घेतला नाही सगळ्यांशी. ठीक आहे ठीक आहे. मजेसाठी बरोबर आहे. बघा इथं बघू शकतो आता पब्लिक पण भरपूर आलेलं आहे आणि पहिले खेळ आता इथं स्टार्ट खरे होणार आहे. सरांनी म्हटलं तयात मायात मागे तयात पुढे. जर क्रम चुकला उडी चुकली तर आऊट. एकूण किती स्पर्धक आहेत? एकूण 55 आहेत. या राऊंड मधून 5 पुढे जातील, 5 बाहेर जातील. 5 पेक्षा एकदा जर 7 जणी जरी चुकल्या तरी 7च्या 7 बाहेर. ओके रेडी. तयार मयात गंठन वजन जाते. रेडी 3, 2, 1 स्टार्ट. मयात तयार तयार 1, 2, 3, 4, 5 लॉटरी लागली. एकदा स्तंभर खाली झालाय. किती जणी गेल्या? जाणाऱ्यांच्या फुल्या घ्या आणि यांची नावं पुढच्या राऊंड मध्ये लिहून ठेवायची आहेत. चौघींनी त्या बाजूला नावं द्यायची. 4, 3, 2, 1 तयार. मयात चला रेडी 3, 2, 1 स्टार्ट. तयार कधी सगळ्या टोल्याने गेल्या पुढं नाही त्या कॉप्या करून पास झाल्या. त्या बसतात ही गेली का तेव्हा उडी मारतात. चला रेडी 3, 2, 1 स्टार्ट. तयार उंबरठा ओलांडला. आला व्हिडिओ मध्ये आला. घ्या हसून घ्या. रेडी 3, 2, 1 स्टार्ट. तयार काय तुम्ही गेला. तयार आली अंगात आली नाही ना. 3, 2, 1 मागे जायचंय. 3, 2, 1 स्टार्ट. तयार आली होती अंगात. कशी अंगात येतो बघा मागून. तयार आली होती अंगात आली होती. द्रोणगिरी माऊली आली होती. 3, 2, 1 स्टार्ट. तयार मग घ्या असं समोर 5 जणी पुढे गेलेले. हा 3, 2, 1 स्टार्ट. मयात आली होती अंगात आली होती 3, 2, 1 स्टार्ट. मयात
तळ्यात मळ्यात तळ्यात स्टार्ट तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. आई शपथ काय उडी आहे तुमची खरंच म्हणजे एक ही पण घे बरं फक्त एकच सांगतो खेळ आवडत असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला लागू नका. 3, 2, 1 स्टार्ट. मळ्यात आली अंगात आली हळूहळू येईल सगळ्यांच्या. 3, 2, 1 स्टार्ट. मळ्यात बरोबर. 3, 2, 1 स्टार्ट. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. पुन्हा टाळ्या. त्या शेवटच्या दोघी ताई काय तुम्ही ठरवलंय दोघी सोबत मारू उड्या सावधान. जबरदस्त असं साडी जिंकायचं ठरवलंय सगळ्यांनी. आता आम्ही पण पागवडचं कामवडचं आहोत. आता बघा तुम्हालाच कसं बाहेर निघते. हा रेडी या. 3, 2, 1 स्टार्ट. मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात देवला देवल आम्ही म्हणतो देवला दर्शन जा पाया पडून या. तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. कधी सगळी लोक पोहोचली एकविरीवर. या अजून पायरीवरूच आहे. रेडी 3, 2, 1 स्टार्ट. तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात आता या बाद झालेल्या बघा. आणि आता पुढच्या राऊंडला सिलेक्ट झाले. सगळ्या गेल्या मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. काय झालं उलटा होऊन पाठवला. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. आली होती अंगात आली होती राहून गेली तुम्ही. 3 बाबू काय लागू नका. अरे भेटल बाजू नका भेटल ग्रामपंचायत मध्ये अर्ज करू सगळ्यांना सगळ्याला भेटल. अरे भेटल जाऊ दे गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर भेटा. चला तुम्हाला ना पैसे नाही. सगळ्यांनी बसून घ्या बसून घ्या जाग्यावर बसून घ्या. जातील ते ऍक्च्युअली चुकी आपलीच आहे. त्याला वाटलं त्याला. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. नहीं ऐसा नहीं करना चाहिए था. ये सरासर गलत है. ये मक्कार है झूठे है पाखंडी है. घाई करा लवकर. पटापट घ्यायचं आहे लवकर. चला लवकर घाई करा घाई करा.
त्याने मान्य केलं आऊट. मी आऊट. आऊट झालेले आहेत त्यापुढे. Start. I love Mo and Mo loves Freddie. चला घ्या पट 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 पट. लवकर 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 झाला पण जरा झाला नाही. लवकर 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 खबर. घ्या घ्या घ्या. लवकर. कमान 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 कमान. घ्या घ्या घ्या. झाला पण जरा लवकर 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 लवकर. पट 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 पट. घ्या 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 घ्या. लवकर लवकर. नाही नाही. नाव घ्या. ऐका आता नाव. बाकीच्या 1 2 3 4 5 6 नावं द्यायचे तिकडे. तुम्ही जिंकलेले आहेत. ताई इथे ताईंचा खेळ थांबलेला आहे पण ताई नाव घेतील. नाव सांगा तुमचं पूर्ण. सुप्रिया ताईंसाठी जोरदार टाळ्या उंडवद्या. नागवीर आहेत आणि एक मस्तपैकी नाव. बोलते बोलते बोलते. थांबा मला झाले. सौभाग्याचा हिरवा तुळा हाती माझ्या गालते. मनीष रावांच्या नावाचा कुंकू भाडी लावते. थँक्यू. गाणं की उखाणं त्यांच्यासाठी नवऱ्यासाठी आहेत का इथे भाऊ आहे. गेले ठीक आहे. गाणं की उखाणं. उखाणं म्हणजे नाव ना. नावच घेते मी. पुढे घ्या त्यांना पुढे घ्या. थांबा बोला. घ्या आता घ्या. नाही नाही असू द्या. आता आमचं आम्हाला ऐकायचं आहे तुमचं उखाणा. काल परवा मला वाटतं आपल्या कोंढरीपाड्यामध्ये एक उखाणा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय. एक उखाणा बघितला का तुम्ही युट्यूबवर इंस्टाग्रामवर. माहिती आहे कार्यक्रम आमचाच होता. निवेदक त्या ठिकाणी आहेत आणि उखाणे घेणारे आपल्या करंजा गावातलीच आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस. असं एक होऊन जाऊ दे ना तुमचं पण नाव. उभ्या राहा उभ्या. चष्मेवाल्या ताई. अरे बाबा लई हाईट आहे. त्यांचा अजून असाच कार्यक्रम बाकी आहे. आशिया खंडात भारत देशात महाराष्ट्र राज्यात पुणे शहरात रामाचं मंदिर. रामाच्या बाजूला सीतेची मूर्ती. मनोहरांचं नाव घेते पूजेच्या दिवशी. मला वाटलं संपला नाही अजून. मला वाटलं सगळा अख्खा महाभारत उभा. रायगडमध्ये उरण मध्ये मुलेखंड लाटेवर लाटा. उमेशरावांच्या संसारात माझा मोलाचा वाटा. आहे ना वाटा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता त्या बाजूने येऊया. जोरात नाव सांगा. नीलम ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या. लव्ह मॅरेज का अरेंज. अरेंज मॅरेज आहे. ही गंठन किती तोळ्याची. 50. अरे बाबा जोरदार 50 टाळ्या होता. जाताना पान द्या मला. हा मी काय बोलतोय. गाणं की नाव दोन्ही घेऊ आपण. पहिला गाणं घेऊ आपण. गाणं नवऱ्यासाठी घ्यायचं गणपतीला. हे भक्तिगीत आहे. भक्तिगीत. अच्छा थांबा. असं सस्पेन्स आहे काय. हा मग जरा जोरात बोला. आवाज नाही येत. जोरात बोला. ऐका ऐका. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा. तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. माझ्या नवऱ्याचं नाव अनाथ. बरोबर बोलले. ऑर्केस्ट्रामध्ये गात होत्या.
अनाथांच्या नाथा. बरोबर आहे. यांचं गाणं ऐकून इकडे नेहा कक्करने आत्महत्या केली. नाही नाही, पण तुम्ही खरं सांगू तुम्हाला, तुम्ही इंडियन आयडलचा फॉर्म भरा. पहिल्या राऊंड मध्ये बाहेर काढते. बरं, एक उकाळा. चलती गाडी उठती धूल, चलती गाडी उठती धूल, अनाथ के हात में गुलाब का फूल. मला वाटलं तुम्ही काहीतरी वेगळा घ्याल. माझ्याच लग्नात नाव घेतलेलं आहे मी. अच्छा, तो अजून पाठ आहे. किती वर्ष झाली संसाराला? 25. आमच्या गावामध्ये एकीचं जास्त वजन होतं, तिला नाव कसं घेतलं माहितीये का? जास्त वजन होतं. फळवाल्याकडून आणली केळी 12 डझन. फळवाल्याकडून आणली केळी 12 डझन. त्यानंच वारलाय माझं वजन. मंगळसूत्राच्या 2 वाट्या असतात. सासर माहेरची खून. रॉबिन रावांचं नाव घेते. मी आहे ढोबार घराण्याची सून. क्या बात आहे. एकदा सुंदर नाव घेते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता उभी होते मळ्यात, जाऊ कशी तळ्यात, प्रशांतरावांचे मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. क्या बात आहे. उभी होती मायात, जाऊ कशी तळ्यात. जबरदस्त. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. चला त्या बाजूला झालं पटत ना. सौ सौ हरेश्वर पण पहिल्या नवऱ्याचं नाव सांगितलंय त्यांनी. अच्छा, रुक्मिणी. सौ रुक्मिणी हरेश्वर. सौ रुक्मिणी हरेश्वर नाखवा. काय रुबाब आहे दाखवा. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. बरं, लग्नाला किती वर्ष झाली? 37 वर्षाचा सुखी संसार. समाधानी आहात? आणि मला एक गोष्ट सांगा, आपला समाज आगरी कोळी कारडी समाज, या समाजाबद्दल कसं वाटते? अभिमान आहे काय समाजाबद्दल? अभिमान. का अभिमान आहे? काय खासियत आहे आपल्या समाजाची? कोळी. मी हाय कोळी, सोडीला डोळी बंबईच्या किनारी. बंबई नाही, मुंबई बोलायला शिका, नाही तर बाहेरचं ये बंबई बंबई करून. बरं, साऊंड मास्टर एक गाणं रेडी ठेवायचं, नंतर नाचायचंय. मुंबईला राहतो ना म्हणून बंबईची. आपण सवय लावायची नाही, नाहीतर ही लोक आपल्याला बंबई करून टाकतात. चल बरोबर. आता एक उखाणा किंवा एखादं गाणं किंवा नाचणार. असं घ्यायचं. माझा हरेश्वर सावळा सुंदर, माझा हरेश्वर राहो निरंतर हृदयी माझे सावळा माझा हरेश्वर. अतिशय जबरदस्त. डोळ्यामध्ये डोळे टाकण्याची पण हिंमत नव्हती. दम देतात की नाव सांगतात असं वाटत होतं. तर ऍक्टिंग फार सुंदर आहे. मुंबईमध्ये राहिलाय, थोडासा अभिनय आहे त्यांच्यामध्ये. हे नाही खरं ऍक्टिंग म्हणजे एवढी भारी ऍक्टिंग आहे का तेवढी भारी आहे. डायलॉग पाहिजे. एक डायलॉग पाहिजे. इथूया. अरे ओ पुष्पराज, अरे ओ पुष्पराज, कैसा न हो? हम ठीक है, तोहर कैसे हो? हाँ, बहुत बढ़िया है. हमरा तो पूछो ही मत. हमारे जो भगोनिया है ना, तो भगोनिया तुमको बहुत याद करते हैं. नालाय का लो? तुम्हाला बोलवलं आम्ही पूजेला. लोकांचे कार्य विघ्न घालतात. हाँ, बस हमारा भगवान जी है ना, तोहर बहुत याद काढ़त है. उनको धन्यवाद बोलना. जी तांकू जी जरूर कहेंगे. एक डायलॉग हो जाए. मेरे को नहीं आता. ले बता. अरे ओ सांबा, कितने आदमी थे? तो ही थे, एक और मैं. कौन सा गोली? सर्दी का, ताप का, सिरदर्द का? कौन सा? खोकले का. खोकले का गोली मारली आहे. ओह माय गॉड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे बघा, असं पाहिजे. हो या इकडे. 102. द्रोणागिरीच्या डोंगराला हनुमंताचा आकार, प्रवीणला पाहताच दिला मिनी होकार. बाबा बाबा, नारायण नाकवा. क्या बात आहे. मस्तपैकी एक पहिलं गाणं घ्या. देवाची कृपा मावर, कोल्यांना पोचते जमीनदर. देवाची कृपा मावर, कोल्यांना पोचते जमीनदर. जगतोय आम्ही त्याच्यावर, कोल्यांना पोचते जमीन.
पोचते जमीनदार देन देवाना दिलन मला कौर पीक दर्यात रेती मीठ आणि मावर डुलतन मसव पाण्यावर फुलांना पोचते जमीनदार देवाची कृपा मावर फुलांना पोचते जमीनदार. जरा खरंच मनापासून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे, क्या बात आहे. हीच तर खरी आपली संस्कृती आहे. समुद्राच्या नाही पागुटचं ते मी सांगितलं डोक्यावर गेलो आपण. या गाणं लावा. एकदा जोरदार टाळ्या. त्या केसात कुठेही रोवायचे, कुठेही, फक्त डोळ्यात घालू नका. नाहीतर नवरा बोलून जाताना एक डोळा होता, 2 डोळे होते, आता येताना 1 डोळा आहे. केसात रोवायचे आहेत. 45 सेकंदाच्या आत जी जास्तीत जास्त स्ट्रॉ केसामध्ये रोवील ती पुढच्या राऊंड मध्ये जाईल. यातून 3 बाद होतील. ओके. जी जास्तीत जास्त स्ट्रॉ एका हाताने एका वेळी एकच. हो इकडे लक्ष द्या. स्टार्ट. समोर एक नंबर बघा. उलटे पिकांचा कोंबडा एका बाजूला सगळ्या गेल्या. मोजायला या ज्या बाद झालेल्या त्या मोजायला या. स्टॉप. थांबा थांबा थांबा. या मोजायला या. पट 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 पट. टाइमपास नका करू. बरं दिसत. परली बाईक परली तुझी. माझ्या किती पडले तू तर सगळ्यांना भारी दिसतोस. या बाजूला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टॉप 6 मध्ये आल्या. आता टॉप 6 मध्ये डायरेक्ट आपण फायनल करू. तर आपल्याकडे वेळ नाही. 1:30 वाजलाय आणि इथून आपल्याला मिळतील टॉप 3 ज्यांना मिळेल मानाची पैठणी. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या बजरंग बलीच्या आशीर्वादानं आणि नवापाडा या मंडळाच्या मेहनतीनं कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मित्रांनो, कार्यक्रम आवडला असेल, सगळ्यांनी महाप्रसाद केलाय, पण याच्या पाठीमागची मेहनत आपल्या अध्यक्षांची, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची होती. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण देऊयात. तर इथं डेमोचा प्रोग्राम होता. डेमो पहिला म्हणजे कशा प्रकारे काय करायचं नाही ते दाखवतो सुरुवातीला. अच्छा, हा असे मारायचे आहेत. हा रागात मारा तुम्हाला दिसून या ना. 20, 30, 40, 50, 60, 80 आणि मध्ये 100. ओके, बाजूला पण लागलं तर 0. या पट्टीला जरा जरी लागला ना तरी 10 पॉइंट. जर
30 आणि 40 किंवा नंबरच्या मध्ये लागला तर जे जास्त पॉइंट आहेत ते पकडले जातील. स्ट्रॉ जर पडला समजा चिपकलेला आहे पडला तर तो मोजला जाणार. कसं वाटते किती मारशील आता पॉइंट किती करशील? आय डोंट नो काय तरी प्रयत्न किती असेल? 200 300? बाबा माझ्या आता मी सगळ्यां वयस्कर आहे यार. तरी लेम तुझा बरोबर असणार एवढं मला माहित आहे. एक मिनिट थांबा. प्रॅक्टिस लाल शेरा नापास. क्या बात है. शेवटचा स्पर्धक आहे ना ते अजून बाकी आहे. शेवटचा बरं टॉपर किती आहे एकूण? टॉपर 150. त्याच्या खाली 140. तुम्हाला जर पैठणी जिंकायची असेल 160 करायचे आहेत, 160 करायचे आहेत तर तुम्हाला मानाची पैठणी त्या 2 लाख वाजवायचे आहेत. शेवटचा स्पर्धा आपली कपाटा भरली, दागदागिने सगळे आपल्याकडे देवानं भरपूर दिले आपल्या समाजाला. त्यांच्या पुढे एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. तुम्हाला माहिती आहे का आता कोळी समाज मुंबईमध्ये तर बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल की आता बोटावर जो मोजण्या इतकीच माणसं शिल्लक राहिली. आणि ही पिढी जी आहे काष्ट्यातली ही शेवटची पिढी आहे. याच्यानंतर मला वाटत नाही की येणारी पिढी कोळी समाज असेल, आगरी समाज असेल किंवा कायडी समाज असेल, आपला समाज असा काष्टा लावताना दिसेल. ज्यांना आपली परंपरा जोपासली ना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही आपली मनाची श्रीमंती, आपल्या परंपरेची श्रीमंती आहे. ज्यांना आपल्याला दिलंय ते खूप दिलंय आणि म्हणून त्यांचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करू. आणि बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत असताना सत्ता केलाय तो अर्थातच साची तब्बल 110 गुण त्यानं प्राप्त केले होते. पण मला वाटतं 57 महिलांमधून 3रा क्रमांक येणं देखील फार मोठी गोष्ट आहे. तर मी विनंती करतोय आपल्या एका वरिष्ठ आपल्या आजी आहेत, आपल्या मातोश्री आहेत, त्यांच्या शुभ हस्ते 3य क्रमांकाचा मान साची यांना या ठिकाणी दिला जाईल. एकदा जोरदार साडी खोलायची, ओपन करायची, बाहेर काढा साडी बाहेर काढा. तदनंतर 2य क्रमांकाचा मान. पण चॅम्पियन तो चॅम्पियन, विनर तो विनर असतो. कारण जसं नंबरामध्ये फरक आहे ना तसं पैठणीच्या पैशांमध्ये देखील फरक आहे. 6,000 आणि 4,000 आणि 2,000. तर 6 मताचं अंतर आहे 2,000चा. 2य क्रमांकाचा मान या ठिकाणी मिळवलाय अपर्णा बहिणींनी. मी विनंती करते आपल्या आजीबाईंना की आपल्या शुभ हस्ते 2य क्रमांकाची पैठणी या ठिकाणी द्यायची आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. 2य क्रमांकाचा मान. आणि बाकीच्यांनी जाऊ नका, लगेच जरा उचलायला सगळ्यांनी उचलायला तिघींना पण त्या खेळामध्ये अंततः शेवटी उतरल्या
साक्षगंध सोहळा साखरपुडा समारंभ आणि तुमच्या युवा पिढीचा शुगर बॉक्स जो झालाय, नवऱ्याचा 6,000 रुपयाचा खर्च वाचवलाय, ती ठरली या वर्षीच्या आपल्या नवापाडा करंजा या कार्यक्रमाच्या हसूया खेळूया पैठणी जिंकूया महाराष्ट्राच्या पैठणीचा मान जातोय स्मितल यांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि तो मान दिला जाईल आपल्या अजितच्या शुभ हस्ते. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता तिन्ही विजेते आहेत. तर आता कसं वाटतंय? मस्त एकदम. धन्यवाद. आवडला ना कार्यक्रम? जबरदस्त. आता तर इथे अध्यक्ष साहेब कार्यक्रम आपला पूर्णपणे पार पाडलेला आहे. कसा वाटला आजचा आणि सर्वांबद्दल महिलांबद्दल जे हसू आलंय, सर्वांच्या डोळ्यांना अक्षरशः पाणी आलंय. मला वाटतं ब्लॉग बघताना त्यांना लय मजा येणार आहे. त्यांना त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या चेहऱ्यावर दिसते, महिलांची प्रतिक्रिया. आणि आम्ही जो सर्वांनी मिळून जो कार्यक्रम केला त्याचं जे महिलांच्या चेहऱ्यावरचं हसू आम्हाला बघायला मिळाल्यामुळं खूप आनंद झालाय आणि आम्हाला आणखी प्रोग्राम करण्यासाठी पुढच्या वर्षासाठी प्रोत्साहन मिळालेलं आहे. धन्यवाद. तर इथं आलेले प्रमुख पाहुणे साहेब एक सेल्फी, साहेब एक फोटो. कसा वाटला कार्यक्रम? साहेब कार्यक्रम कसा वाटला? कार्यक्रम